Hello student, today let us see the next lesson of our science, that is the food safety. फूड सेफ्टी म्हणजेच काय, अन्न आणि त्याचं सेफ्टी कसं ठेवायचं आहे, म्हणजे त्याला व्यवस्थित स्वच्छ अन्न आपण खातो, ठीक आहे. आपण आत्ताच्या मागच्या लेसनमध्ये बघितलं की न्यूट्रिशन इन ह्युमन किंवा न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आपल्या शरीरामध्ये आपल्या पूर्ण अन्नाचं जे काही आपण फूड खात असतो ते न्यूट्रिशियस असायला पाहिजे, त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स असायला पाहिजे, प्रोटीन्स पाहिजेत, कार्बोहायड्रेट्स पाहिजे. आपण अन्न खाण्याच्या पद्धती बघितलं, त्याचं कसं सगळीकडे ॲसिम्युलेशन होतं आहे, डायजेशन होतं आहे, न्यूट्रिशन होतं आहे, हे सगळं आपण गेल्या पाठात बघितलं. पण तेच फूड आधी पोटात जाण्याच्या आधी सेफ्टी आहे की नाही हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे, ते आपल्याला योग्य असं आहे की नाही हे पाहणं गरजेचं असतं. मग त्यासाठीच आपण हा लेसन आत्ताचा पाहतो आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की अन्न खाण्याच्या आधी आपण त्याची सेफ्टी पाहणं, म्हणजेच काय, जे आपण अन्न खातो आहे ते आपल्याला योग्य आहे की नाही. अन्न म्हणजेच फूड हे, त्याच्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळत असतात, प्रोटीन्स, फॅट्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. पण त्या खाण्याच्या आधी आपल्याला काय आहे, ते स्वच्छ असणं आणि आपण त्याचं स्टोरेज कसं ठेवतो आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असतं. कारण काही जर अन्न हे आपण बघितलं तर काय आहे, प्लॅन्ट्स आणि ऑर्गॅनिझम्स म्हणजे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासूनच तयार होत असतं. शेवटी त्यालासुद्धा काय आहे, एक एक्सपायरी डेट आहे, म्हणजे ते कधी ना कधी स्पॉईल होणार आहे, खराब होणार आहे, नाशिवंत होणार आहे. म्हणून ते काही ठराविक काळासाठीच काय आहे, फ्रेश असतं. त्याच्यामुळे फ्रेश फूड खाणं हे काय नेहमी आपल्यासाठी आवश्यक असतं आणि त्याबद्दलच आपल्याला आधी ह्या पाठामध्ये दिलेलं आहे. तर आपण एक एक पाहूया. गेल्या वर्षी तुम्ही काही प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स कशामध्ये असतात हे आपण गेल्या वर्षीच्या म्हणजेच काय आहे, इयत्ता 6वीमध्ये पाहिलेलं आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ज्वार, व्हीट, राईस हे जर आपण बघितले फूड सोर्सेस तर त्याच्यामध्ये आपल्याला काय कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. ऑइल, घी बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळत आहेत, फॅट्स मिळत आहेत. फ्रूट्स, व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय विटॅमिन्स किंवा प्रोटीन्स हे सगळं आपल्याला त्याच्यातून मिळत असतं. आता आपण तेच सगळं एका छोट्याशा व्हिडिओमधून पाहणार आहोत. हा जो व्हिडिओ आहे पुढचा मी जो दाखवणार आहे तो तुम्हाला तुमचं दीक्षा ॲप, गेल्या वर्षी पण बघा जे शासनाने आपल्याला करून दिलेलं आहे त्या दीक्षा ॲपमधलाच हा एक व्हिडिओ आहे की जो पाहता मी त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशनसुद्धा देणार आहे आणि त्याबद्दल आपण समजून घ्यायचं आहे. ओके, सगळ्यांनी बघायचं आहे. Hello students, today we are going to talk about food and some issues related to it. Every day we eat breakfast, lunch and dinner. During these meals we enjoy. मग आपण रोज अन्न खातोय, अगदी सकाळी नाश्त्यापासून ते अगदी रात्री झोपेचं आपलं जे डिनर आहे तिथपर्यंत आपल्या हात असतं. जसं इथे आपल्याला काही चित्रामध्ये दिसत आहे. Food of various smell, taste, texture. आणि हे सगळे जर आपण बघायला गेले की त्या प्रत्येक पदार्थाला वेगवेगळा एक प्रकारचा विशिष्ट एक वास असतो, एक विशिष्ट अशी चव असतं आणि एक विशिष्ट असं त्याचं टेक्स्चर असतं. मग काही स्मेल म्हणजे वास काय आहे, मग एखादा गोड पदार्थाचा वास, तिखट, एक चमचमीत काहीतरी पदार्थ बनतो आहे हे आपण काय अगदी लांब बसूनसुद्धा नाकाच्याद्वारे, सेन्स ऑर्गनद्वारे समजून घेऊ शकतो. टेस्ट, आपल्याला त्याची चव घेताना आपल्याला लक्षात येते काय गोड आहे, तुरट आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय आहे, कोणतं मसालेदार आहे आणि कोणतं साधं आहे हे आपल्याला त्याच्यातून लक्षात येतं. टेक्स्चरसुद्धा आपल्या हाताला काही अगदी सॉफ्ट असतात तर काही टणक असतात, तरीसुद्धा आपल्याला ते काय आहे खाण्यास आवडत असतं. मग अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पदार्थाचे फूड हे काय आहे इनटेक करत असतो, आपल्या शरीरामध्ये घेत असतो. मग बघूयात आपण. Food provides a variety of nutrients to our body. We get carbohydrates from rice, roti, bread, etc. बघा, कार्बोहायड्रेट्स आपल्याला कशामधून, तर भातामधून, नंतर चपाती आपण जी रोज खात असतो त्याच्यामधून, किंवा ब्रेड्स अगदी क्वचित कधीतरी खाणं आवश्यक आहे. ब्रेड हे रोज आपल्या जेवणात असता कामा नाही, पण त्याच्यामधून सुद्धा काय मिळत असतं आपल्याला, कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. Pulses and sprouts provide proteins
whereas oil पल्सेस म्हणजे सगळे जे कडधान्य आहे, डाळी आहे, त्याच्यातून सगळ्यातून आपल्याला प्रोटीन्स मिळत असतात. तर आपल्याला Ghee घी provides fats. आणि ऑइल्स बघाल तर fresh त्याच्यातून vegetables फॅट्स, and fruits are the rich sources of vitamins, विटॅमिन्स, minerals मिनरल्स and आणि fibers. फायबर्स मिळत असतात. Besides this, we drink water that is an important fluid inside the body. It means if we eat food in a proper way, we would stay fit and healthy. बघा, म्हणजे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की आपण जर प्रॉपर वेने सगळं अन्न खात गेलो तर काय होणार आहे, आपल्या शरीराची वाढ ही प्रॉपरली Inside the होणार body. आहे. मग It काय काय means- बघा, तुम्हाला थोडंसं तो एक Fluid हे inside the दाखवते. body. It एक मिनिट, means आपण इथे experience that fresh vegetables and fruits are the rich sources of बघा, vitamins, थोडंसं minerals पुन्हा and बघूया. fibers. त्यानंतर Besides this, पाणी हे we सुद्धा drink आवश्यक water असणार that is an आपल्याला important fluid inside the एक body. घटक It आहे. means if we eat food in a proper way, we would stay fit and healthy. बघा, हा जो आपल्याला एक पिरॅमिडसारखा आपल्याला एक चित्र दिसतं आहे, म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय, हे सगळं किती प्रमाणात आणि काय खायला पाहिजे, ह्याच्या सर्वात जास्तीत जास्त आपल्या शरीरामध्ये काय असलं पाहिजे. बघा, इथे खाली जो भाग दिलेला आहे तो, म्हणजे तिथे आपल्याला राईस दिसेल, नंतर तुम्ही म्हणाल काय आहे, होल ग्रेन्स जे आहेत ते दिसेल. मग लक्षात आहे, लेग्युमिनस अँड सॉय असं जे काय आहे, म्हणजेच काय काय त्याच्यामध्ये मिल्क पण येतच, ते पुढे आपल्याला आहे. पण जास्तीत जास्त काय आहे, राईस, कार्बोहायड्रेट्सवालं सगळे जे घटक आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही चपाती म्हणू शकताय, भाकरी म्हणू शकताय. लक्षात आहे, ब्रेड पण अगदी कधीतरी असं, किंवा सगळे ज्वारी, बाजरी, ह्या सगळ्या ज्या घटक आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला, म्हणून बघा, चपाती, भात हा आपण थोडासा, इतर भाज्या आपल्याला अगदी लावून लावून थोड्या थोड्या खायच्या असतात, पण ह्या काय आहेत आपण जास्त प्रमाणात खात असतो, मोठ्या भागात असतो. त्यानंतर फ्रूट्स आणि व्हेजिटेबल, त्याच्यानंतरचा भाग येतो फ्रूट्स आणि व्हेजिटेबल. ह्यासुद्धा आपल्याला काय आहे, त्याच्यानंतरच्या थोड्या वरच्या टप्प्यामध्ये ते आपल्या शरीरामध्ये जायला पाहिजे. त्याच्याही थोडंसं कमी पण आवश्यक असणारं असं सगळे काय आहे, तर काजू, बदाम, पिस्ता, ह्या सगळ्या गोष्टी. आता ह्या अगदी जेवणासारख्या खायच्या, काही काही वेळेस आपल्याला ते खूप आवडतात, बदाम, पिस्ता सगळं आवडतं, काजू, पण ते काही अगदी डिश भरून अशा आपल्याला खाण्या योग्य आहे का, नाही. ते जायला तर हवंच आहे शरीरामध्ये, पण ते काय आहे, प्रमाणामध्ये 1 ते 2 किंवा फार फार 3 काजूगर किंवा काय म्हणू बदाम हे तर त्याच्यापेक्षा थोडेसे आणखीन उष्ण असं म्हणता येईल, ते पण आपल्याला आवश्यक आहे. पण ते काय 2 ते 3 आपण दिवसातनं खाणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या वयानुसार तिथं काय आहे, आपण त्या बदामाचं जे काही प्रिझर्वेशन आहे आपल्या शरीरामध्ये ते आवश्यक आहे. मग अगदी लहान बाळाला सुद्धा बदाम दिला जातो, पण कसा दिला जातो, त्याला तर दात नाही, पण ते काय उगाळून, पण त्याचे पण अगदी 2 ते 3च फेरे, अगदी त्या गुटी जी आपण म्हणतो त्याचे उगाळून, किंवा नुसतं तुम्ही बदामाचं उगाळून असं दुधामधून उगाळून त्याला दिलं, पण त्याचे पण अगदी अर्ध बदाम वगैरे नव्हे, तर अगदी 2 ते 3 फेरे असं सुरुवात हळूहळू त्याला करणं आवश्यक आहे. कारण ते अतिउष्ण असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो. आपल्या शरीरातली अचानक उष्णता वाढल्यामुळे ताप येणं किंवा आपल्याला हे त्रास होणं हे तिथं शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपल्याला ते जे घटक आहेत ते आवश्यक तर आहेत, पण ते योग्य प्रॉपर प्रपोर्शनमध्ये आवश्यक आहे. कोणताही घटक आपल्या शरीरामध्ये अति होता कामा नये आणि कोणताही घटक अगदी कमी होता कामा नये. त्याचप्रमाणे व्हेजिटेबल्स, ऑइल्स त्याच्या वरच्या टप्प्यामध्ये दिसत आहेत. म्हणजे ऑइल्स आपण म्हणतो ऑइली खायचं नाही, पण अजिबात खायचं नाही असा त्याच्यामध्ये अर्थ होत नाही. कमी प्रमाणात खाणं, बघा, म्हणजे त्याची लेवल आपल्याला दिसते अगदी खालून 4थ्या क्रमांकावर म्हणजे दिसते. म्हणजे 4थ्या क्रमांक म्हणजे ऑइलचं प्रमाण हे अगदी 1 ते 2 चमचे आपल्या जेवणात जेवढं असतं तेवढं ठीक आहे. पण भरपूर तेलामध्ये, बघा, एखादा पदार्थ तळायचा असेल, वडा असेल किंवा काही समोसा असेल, हे अगदी त्याच्यातून बुडवून तळून काढले जातात. मग तेव्हा काय आहे, त्याला भरपूर प्रमाणात तेल त्याच्यामध्ये शोषल्या जातं आणि भरपूर एका समोसामधून आपल्याला भरपूर तेल आपल्या शरीरामध्ये ते गेलेलं असतं. पण सँडविच वगैरे बघितलं, जर आपण शॅलो फ्राय एखादं कटलेट वगैरे बघितलं, तर त्याला थोडंसं कमी तेल लागतं ॲज कम्पेअर टू पूर्ण जे डीप
हे काय आहे फ्राय आणि शॅलो फ्राय ह्याच्यामध्ये हा फरक आपल्याला म्हणजे थोडंसं कधीतरी खाणं ठीक आहे, पण ते काय आहे कमी तेलाचं आपण खाणं आवश्यक आहे. आणि जसं आपल्याला काय आहे रोज हे खाण्यापेक्षा कधीतरी महिन्यातनं एखाद्या वेळेस तुम्ही खाताय, दुसऱ्या वेळेस खाताय तर ठीक आहे, पण रोज रोज ही अति ऑइली पदार्थ जी आहेत अति ऑइली ती काय आहे आपल्याला खाणं टाळलं पाहिजे. त्याच्यावरच्या ह्याच्यात बघा दिलं आहे दूध आहे आणि इकडे अंड आहेत, ही पण काय आहेत प्रमाणात आणि थोडीशी आपल्या पोटात जायला पाहिजे. दूध हे सुद्धा आपल्याला आवश्यक असा घट आहे. आणि त्याच्यावरती सर्वात टॉपला आपण ते अतिशय कमी प्रमाणात म्हणजे स्वीट्स म्हणजे काय गोड पदार्थ आहेत, मग मिठाई असेल, बर्फ्या असतील, लक्षात आहे हे सगळे आपल्याला पदार्थ जे दिसत आहेत हलवाईच्या दुकानामधले ते सगळे आपल्याला खाल्ले पाहिजे. काही नाही असं नाही म्हणणार, पण ते योग्य प्रमाणात थोड्या प्रमाणात आपल्याला आवश्यक आहे. अति प्रमाणात खाल्लं की त्याचा त्रास हा होणारच. लक्षात आहे म्हणजे अन्न तर पोटात गेलं पाहिजे, ते न्यूट्रिशियस पण असलं पाहिजे, पण ते न्यूट्रिशियस असताना ते न्यूट्रिशियस आहे म्हणून ते अति प्रमाणात खायचं असं होता कामा नाही. त्याचे परिणाम आपल्याला वेगळे भोगायला लागू शकतात. But have you ever experienced that sometimes after having a meal you are experiencing stomach upset or vomiting? Sometimes there are news in बघा तुम्ही काही वेळेस तुम्ही खाल्लं जेव्हा मग असं जेव्हा होतं की तुम्ही प्रॉपर प्रपोर्शनमध्ये खाल्लं नाही, अति प्रमाणात खाल्लं तर त्यावेळेस तुम्हाला जरा मळमळणे, अपचन होणे ह्या गोष्टी आहेत. त्याही पुढे काही वेळेस आपण ते योग्य प्रमाणात खाल्लं असतं, बाहेरचं असतं, पण तेही काही वेळेस ते पॉयझनस असं आहे असं तुम्ही अशा गोष्टी ऐकल्या असतील. people suffer from food poisoning on consuming food at a particular occasion and need to be hospitalized. So why does that happen? बघा मग हे सगळं काही वेळेस फूडमधून सुद्धा पॉयझन म्हणजे विष, पॉयझन म्हणजे काय विषाची सुद्धा निर्मिती फूडमधून होत असते. तर हे काही चुकीचे नाही. मग जेव्हा एखादा पदार्थ खूप दिवसानंतर एखादा खाल्ला जातो, खूप दिवस स्टोरेज झालेला आणि मग तो खाल्ला जातो आहे किंवा बनवून ठेवलेला आहे, अशा ज्या गोष्टी आहेत अशा वेगवेगळ्या बरेचशी कारणं आपल्याला पुढे बघायची आहेत. अशा कुठल्या तरी काही कारणांमधनं त्याच्यातून काय आहे ते पॉयझन त्या फूडमध्ये येऊ शकतं आणि ते पॉयझन आपल्या शरीरात गेलं की त्याच्यामुळे बरेचसे डेड झालेले लोकंसुद्धा आपण ऐकलेलं आहे. त्याचे मोठमोठे परिणाम त्यांच्या शरीरावर झालेले आपण ऐकलेले आहे. अगदी बातम्यांमध्ये सुद्धा आपण अशा गोष्टी ऐकत असतो. मग हे व्हाय डज धिस हॅपन, मग हे कसं होत असेल, तर मग कसं होत असेल ते आपण आता बघूया. तुम्हाला काय वाटतं? Sometimes food gets spoiled and it is not suitable for consumption. Now you may have questions like बघा फूड गेट स्पॉइल म्हणजेच काय, ते नाशिवंत होतं. म्हणजे जे शिळं अन्न असतं ते काही वेळेस ते योग्य वेळेस तर नीट तापवलं गेलं नाही आणि तसं खाल्लं गेलं. शक्यतो शिळं अन्न हे टाळलं पाहिजे आणि खाल्लंच तर ते व्यवस्थित आहे का, त्याचा स्मेल घेऊन आपल्याला ते चाखून बघून ते बरोबर आहे का, खाण्यास योग्य आहे का हे आधी आपण पाहिलं पाहिजे आणि मगच ते आपण काय आहे खाल्लं पाहिजे. बघूयात आता. Does the food get spoiled or how to make sure that food is safe to eat? Let's see some pictures. बघा ह्या पिक्चर्समध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा. ही सगळी आपल्याला बाहेर टपरीवर वगैरे मिळणारी पदार्थ कशा स्वरूपात असतात तिथे कन्झर्व करतात ते आपल्याला थोडंसं बघितलं. Now you have seen some pictures where food was cooked or displayed or served. Do you think that these are proper ways of cooking and serving? बघा हे कुकिंग आणि सर्विंगचं प्रॉपर वे आहे का. आपण घरात आई बघत असेल, आई तुम्ही शिजवताना वेगवेगळे अन्नपदार्थ शिजवत असते तेव्हा काय आहे स्वच्छता, सर्वात पहिले काय आहे क्लीनलीनेस तिथं आणण्याचा प्रयत्न करत असते. मग कुठलंही अन्न असेल तर काय तिथे आधी ओटा वगैरे ती व्यवस्थित स्वच्छ पुसून धुवून घेणार आणि मग काय आहे त्याच्यावरती फूड शिजवत असते. पुन्हा काही कचरा झाला पुन्हा अगदी दिवसातनं तिचे 2-4 वेळेस तरी ते ओट्या वगैरे पुसून होत असेल. म्हणजे एवढं स्वच्छ ठेवून ती आपल्याला अन्न घरातलं शिजवून देत असते. पण काही वेळेस आपण बाहेर टपरीवर वगैरे जातो काय खायला वगैरे, पण तिथं काय आहे स्वच्छता असते का नाही. त्याचप्रमाणे ते रस्त्यावरची धूळ असेल धूर असेल तो सगळा त्याच्यामध्ये जात असतो. पाणी पण अस्वच्छ असं तिथलं असतं. त्यामुळे तिथे काय आहे आपल्याला तिथे प्रॉपर वेने तिथे कुकिंग किंवा सर्विंग करताना दिसत नाही. Food may get spoiled by these ways and people may suffer on its consumption when they are on a day out with family or friends. म्हणून आपण जेव्हा समजा कुठे बाहेर फिरायला गेलो
तर आपण बाहेरचे पदार्थ हमखास खातो, पण त्यावेळेस मग असे पदार्थ अतिप्रमाणात खाल्ले की आपल्याला नक्कीच तेव्हा आजारी पडायला होतं, काही ना काहीतरी त्रास आपल्या शरीरामध्ये सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. And hence, next time, even if you see a variety of mouth-watering dishes like samosa, bhel, pani puri, etc., तरी पण म्हणून हे सगळं होतं आहे हे आता तुम्हाला लक्षात येतं आहे. तर त्यामुळे आता ह्याच्यापुढे आता केलं असेल तर ठीक आहे, पण आता ह्याच्यापुढे आपल्याला समजतं ना, मग आपल्याला जे माउथ वॉटरिंग डिशेस आहेत, माउथ वॉटरिंग म्हणजे अगदी तोंडाला पाणी सुटणार, समोर दिसलं की आपल्याला काय खाऊसं वाटतं, पाणी सुटतं तोंडाला, ओके. माउथ वॉटरिंग हे जे डिशेस आहेत त्या आपल्याला थोड्याशा टाळल्या पाहिजे, लक्षात येते. आणि जर अगदीच एखादं असेल तर त्या स्वच्छ ठिकाणी असलेल्या किंवा घरात आपण ते शिजवून आईकडून शिजवून त्या खाल्ल्या गेल्या पाहिजे. make sure that they are prepared and served hygienically before you enjoy them. In addition to unhygienic ways of cooking and serving, there are some other ways by which food spoilage takes place. हे तर आहेच एक स्पॉईल होण्याचं कारण, पण त्याहीपेक्षा आणखीन पण काही वेज आहेत की त्याच्यामुळे फूड स्पॉईल होऊ शकतं. Give you some examples that you may come across commonly. Groundnuts or dried coconut gives foul smell and taste different. बघा, हे एक आपण घरामध्ये तुम्ही एखादंच नसेल पण आईला तुम्ही विचारून बघा, काही वेळेस घरात खोबरं किंवा शेंगदाणे हे जर बऱ्याच काळासाठी आणून ठेवलेले असतील, खूप आधीच आणले आणि त्यांचा वापर झाला नाही, आणि मग काही 1-2 महिन्यांनी जर ते वापरायला आईने काढलं आहे, पण तेव्हा जर तुम्ही चव बघितली त्याची तर ते काय आहे असं खरवस असं आंबट किंवा खराब असं आपल्याला त्याची चव, जी आपल्याला ओरिजिनल चव माहिती आहे शेंगदाण्याची खोबऱ्याची कशी असते, पण तशी ती लावत नाही, खवटपणा त्याच्यामध्ये आलेला असतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला आहे, ते स्पॉईल झालेलं आहे. It is said that they become rancid. Sometimes food grains stored in the house catch some infection. काही वेळेस आपलं तांदूळ, गहू, डाळी अशा आपण प्रिझर्व करण्याची सवय बऱ्याचशा घरांमध्ये असते की जे वर्षाचं पूर्ण 6-6 महिन्यांचं धान्य, कडधान्य सगळं काय आहे स्टोअर करून ठेवतात की जेणेकरून जो बाजारामध्ये ह्या सगळ्यांचा कडधान्यांचा भाव जो वर खाली होत असतो तो मग पुन्हा त्याच्यासाठी वेगळे पैसे अलॉट करण्यापेक्षा हे एकदम घेतलं की थोडंसं तिथे पैशांमध्ये आपल्याला कन्सेशन मिळतं. पण हेही बरोबर आहे की पैसे वाचवण्यासाठी आपण ते एकत्र घेणे की ते जेणेकरून आपल्याला थोड्या कमी पैशामध्ये त्याचं प्रिझर्वेशन करता येईल. परंतु काय आहे, जर तसं स्टोरेज केलं आहे तर स्टोरेज करताना आपल्याला त्याची काळजीही घेता आली पाहिजे. मग काळजी घ्यायची म्हणजेच काय की ते खराब होऊ नये, तर त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे की तिथं कीड लागणे, त्याला एखादा टोका पडणे, ह्या गोष्टी तिथे होऊ शकतात आणि त्या होऊ नये म्हणून आपल्याला तिथे काळजी घेतली पाहिजे. So Food look at grains this. stored in the house catch some infection. Fruits or vegetables or pickles may catch fungal growth. बघा, इथे आपण वेगवेगळं बघितलं, जसं मी म्हटलं कडधान्याला एखादा टोका पडू शकतो, अळी पडू शकते, तसंच इतर म्हणजे लोणच्याला बघितलं, एखादं काय म्हटलं सॉस वगैरे असं बघितलं तर तेही आपण काय आहे खराब होताना बघत असतो. लक्षात आलं? मग ते कसे होतात ते आता आपण बघूया. It is said that they become rancid. Sometimes food grains stored in the house catch some infection. Fruits or vegetables or pickles may catch fungal growth. Even sometimes you may find worms त्याच्यावर growing बुरशी in food आलेली आपल्याला items. दिसून येते थोडक्यात. This is all spoiled food हे and one सगळं should स्पॉइल strictly फूड avoid its हे consumption. अजिबात The आपल्याला above examples खाता may कामा नये. commonly be seen in the house, but food may be spoiled on a larger scale where it is stored after harvesting. For example, food grains like rice, wheat, maize, jawar, pulses should not be stored in rooms which are damp. Otherwise, they get spoiled due to microbial infection. मग हे काय करायला पाहिजे, मग लोणची वगैरे खराब होतात, एखादं फ्रूट खराब होतं, मग ते काय आहे ओलसर जागी जास्त ठेवता कामा नये. लोणच्याला तर आपल्याला खूप प्रमाणात ते काय आहे सेफ ठेवणं आवश्यक आहे. एखाद्या वेळेस आपण चमच्याने लोणचं बाहेर काढून घेतो, पण तो चमचा टाकताना जर ओला असेल तेव्हा आपल्याला काही जाणवणार नाही, पण काही दिवसांनी त्या ओल्याव्यामुळे काय होणार आहे, आतलं लोणचं पूर्णपणे त्याला बुरशी आलेली दिसून येणार, ते खराब झालेलं दिसून येणार. त्याचप्रमाणे त्याचं झाकण जे आहे ते सुद्धा अगदी टाईट
टाईटली घट्ट लावणं आवश्यक आहे की जेणेकरून जर ऑक्सिजन ह्याचा जर एअर टाईट नसेल तर तेव्हासुद्धा त्याला काय आहे स्पॉईल होण्याचे चान्सेस नाकारता येत नाही. अजून आपण काही बघूया. Even rats, squirrels may spoil these. काही वेळेस रॅट्स स्क्विरल्स जे आहेत किंवा आपण म्हणतोय उंदरांमुळे सुद्धा काही अन्न हे खराब होतं. ते खातं तिथे उंदर घरामध्ये आले की एखाद्या मग बटाटा कुठे कांदा असं मग हे करून जाते. पण ते मग अन्न आपण टाळलं पाहिजे, त्या टाकून दिलं पाहिजे जर तिथे उंदीर जास्त प्रमाणात गेलं असेल. आणि ज्या गोष्टी धुवून घेता येण्यासारख्या आहेत त्या आपल्याला वॉश व्यवस्थित स्वच्छ धुवता येत असतील तर त्या घेता आल्या पाहिजे. बाकीचा तेवढा भाग हा कट करून टाकून दिला पाहिजे. Storage of fresh fruits and vegetables and meat should be done at low temperature. त्याचप्रमाणे काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवण्या ज्या लायकीच्या असतात त्या आपण फ्रीजमध्ये म्हणजे लो टेम्परेचर म्हणजे कमी तापमानाच्या इथे जर आपण ठेवलं तर आपल्याला ते काय आहे सेफ राहू शकतात. त्यांचे ते स्पॉइलेशन हे आपण तिथे टाळू शकतो, प्रिझर्वेशन करू शकतो. पण जास्तीत जास्त फ्रीजमधले पदार्थ हे अतिप्रमाणात पण खाता कामा नये. They get rotten. In all the above cases, quality. ह्याला एक दुसरा पर्याय म्हणजे अशी पदार्थ जर फ्रीजमधले खायचे नसतील तर मग जेवढं फ्रेश आणून तुम्ही खाल तेवढं ते काय आहे चांगलं असणार आहे. त्याच्यापेक्षा फ्रीजमधलं खाण्यापेक्षा फ्रेश आपल्याला कुक करता आलं पाहिजे आणि फ्रेशली खाता आलं पाहिजे. ते शिळं ठेवून स्पॉईल होईपर्यंत शिळं ठेवून खाणं हे काय आहे अतिशय चुकीचं आहे. Taste of food is affected. Now see some more pictures. ह्या पिक्चर्समध्ये काय दिसते तुम्हाला? In all these pictures, you have seen food items were stored in metal tins. This is processed food. पत्र्याचे That असतात. means some chemical treatment is done to food. Preservative. ते काही मग मेटल टीनमध्ये ठेवलेले जे आहेत त्यांना प्रोसेस फूड आहे, त्यांच्यावर केमिकल ट्रीटमेंट केलेली असते म्हणजे ते प्रिझर्वेशन राहावं ह्याच्यासाठी. पण जरी ते प्रिझर्व राहतं आहे पण ते केमिकल जे त्याच्यामध्ये ॲड केलं जातं ते जर वारंवार हे पदार्थाने आपल्या पोटामध्ये जात असतील जे केमिकल ट्रीटमेंट केलेले आहेत ते फूडला तर स्पॉईल करणार नाही पण त्या केमिकल्समुळे सुद्धा आपल्याला काही वेळेस साईड इफेक्ट्स होऊ शकतात. हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. Are added to it. Finally, food items are stored in the tins. If metal tins used are of low grade or quality, chemicals from food react with metal and spoil the food. पण काही वेळेस हे जे मेटल टीन्स आहेत हे जर चांगल्या क्वालिटीचे नसतील, लो ग्रेडचे असतील ते सुद्धा काय आहे पूर्ण त्याच्यात भरला जाणारा जो काही पदार्थ आहे त्याची रिॲक्शन होऊ शकते आणि ते खराब होऊ शकतात. So students, do you know that food spoilage can happen even at house? Can you tell me some examples? हे स्पॉइलेज आपल्याला घरीसुद्धा झालेलं काही वेळेस जरी आई एवढी स्वच्छता ठेवत असेल तरी पण काही छोट्या गोष्टी छोट्याशा कधीतरी एखादी हे झाली असेल लापरवाही झाली असेल तर तिथंसुद्धा काही वेळेस स्पॉइलेज झालेलं आपल्याला दिसून येतं. मग ते त्याचे एक्झाम्पल्स आपण बघूयात. Food spoilage at home does not mean that it is infected, but even loss of nutrients from food, improper storage lead to its spoilage. Let's see some wrong ways of cooking and storage leading to food spoilage. Vegetables are washed after chopping. बघा जे आपण पालेभाज्या किंवा कुठलीही भाजी ही कट केल्यानंतर धुणं हे काय अतिशय चुकीचं आहे. त्याच्यामुळे न्यूट्रियंट्स त्याच्यामधले जाऊ शकतात. ती भाजी खाण्यायोग्य असते पण भाजी नुसती खाल्ली पण त्याच्यामधले जर न्यूट्रियंट्स मिळाले नाही तर आपलं न्यूट्रिशन होणार नाही. त्याच्यामुळे काय आहे ती आधी स्वच्छ धुतली पाहिजे आणि मग ती चॉप केली पाहिजे. चॉप म्हणजेच काय व्यवस्थित कट केली पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरी पद्धत बघा. Are lost from vegetables as a result of washing. Utensils are not covered while cooking. There is nutrient loss. त्याचप्रमाणे काही वेळेस जे आपण जेवण बनवतो आणि ते शिजत ठेवत असताना त्याच्यावर झाकण ठेवणं आवश्यक आहे पण त्या वाफेच्या मार्फत काही वेळेस त्याच्यामधले न्यूट्रियंट्स हे त्याच्या बाहेर निघून जातात. त्याच्यामध्ये कव्हर्ड केले पाहिजे युटेन्सिल्स. त्याचप्रमाणे बघा काही अंडर कुक फूड जे आहे लक्षात आहे ते सुद्धा म्हणजे असं मग हे मांसाहार वगैरे बघायला गेलो तर ते सुद्धा काय आहे food, especially meat, could be dangerous and may cause food poisoning. लक्षात आहे जर अर्धवट शिजलेलं अन्न असेल
अर्धवट नीट तुम्ही शिजवलं नाही, कच्चंच राहिलेलं आहे, आणि ते जरी खाल्लं ते सुद्धा आपल्या शरीराला डेंजरस असू शकतं. त्याचप्रमाणे काही काही वेळेस रिपीटेड रिहीटिंग ऑफ फूड्स, म्हणजे एकदा तुम्ही अन्न बनवून ठेवलं म्हणजे वारंवार एखाद दुसऱ्या वेळेस तुम्ही ते संपवलं हे झालं आहे, पण अनेक वेळेस तुम्ही ते काय आहे रिहीट करताय आणि मग ते खाताय, पुन्हा त्याला पुन्हा गरम करताय आणि पुन्हा खाताय, तर ते सुद्धा काही काही वेळेस काही काही पदार्थांच्या बाबतीत काय आहे डेंजर. मग इथं जसं बघा ही मुलगी काय करताना दिसते, several times lead to nutrient loss. जसं इथे काय चहा जो आहे, चहाच्या बाबतीत आपण बघायला गेलो तर चहा हा काय आहे, आपण बनवताना आपण कोरा चहा शक्यतो आधी बनवून ठेवायचा आणि नंतर जेव्हा पाहिजे तेव्हा आपण दूध, पण काही काहींची पद्धत असते काय दूध आणि पाणी एकत्र आधी ॲड करून आणि मग तो चहा बनवून, ठीक आहे, पण काही काही वेळेस असा चहा शक्यतो टाळायचा नाही त्याहीपेक्षा, कारण त्याच्यामध्ये काय होतं दूध हे थोडंसं नासल्यासारखं होतं आणि तिथे त्याचे परिणाम आपल्या शरीरावर वेगळे होऊ शकतात. त्याचप्रमाणे दूध जरी टाकून जरी चहा केलेला असेल किंवा नंतर मागून ॲड केलेला दूध आधी तो चहा बनवून ठेवलेला असेल, पण तोही जवळपास अर्धा तासाच्या आतच तो संपला पाहिजे. त्याच्यानंतर तो जास्त वेळ ठेवला तर त्याचं काय आहे तिथे थोडंसं पॉयझनस तिथे पदार्थ त्याच्यामध्ये तयार होऊ शकतात. म्हणजे दुधाचे पदार्थ हे आपल्याला कमीत कमी वेळामध्ये काय आहे संपवले पाहिजे. Are sometimes cooked by adding baking soda. This reduces quality of nutrients. Eating काही stale food. वेळेस काही पदार्थ हे बेकिंग सोडा म्हणजेच काय फर्मेंटेशन होण्यासाठी, आंबवण्याची प्रक्रिया होण्यासाठी तिथे काय आहे बेकिंग सोडा टाकला जातो. उदाहरणार्थ केकमध्ये किंवा इडलीचं पीठ आपण जे आहे त्याच्यामध्येही टाकला जातो बेकिंग सोडा, किंवा भज्यांमध्ये पण बऱ्याच वेळेस हे आपण घरामध्ये ह्या 2-4 पदार्थामध्ये आई टाकत असते. बाहेर तर बऱ्याचशा, म्हणजे अगदी तुम्ही साधा राईस जरी मागवला तरी त्याच्यामध्ये बेकिंग सोडा असतो, पण त्याच्यामुळे काय होतं न्यूट्रियन्स त्याच्यामधले लॉस होतात. आणि त्याचप्रमाणे सोडा म्हटलं की त्याच्यामध्ये काय असतो की कार्बन डायऑक्साईड असतं, आणि ते कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरात गेलं आणि जास्तीत जास्त करून छातीला ह्या कार्बन डायऑक्साईडचा खूप मोठ्या प्रमाणात ते हानिकारक होऊ शकतं. जर वारंवार अशा सोडायुक्त पदार्थ आपण खाल्ले तर आपल्याला काय आपल्या छातीला काही काळांतराने, काही बऱ्याचशा वर्षानंतरसुद्धा असं होल वगैरे पडायलासुद्धा काय आहे वेळ लागणार नाही. म्हणून आपण सोड्याचे पदार्थ हे शक्यतो टाळले पाहिजे. जे ड्रिंक्स असतात, मग तिथे कोको कोला म्हणा, स्प्राईट म्हणा, लक्षात आहे मँगोला वगैरे म्हणा, ते त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सोडा दिसून येतो, बरोबर आहे. मग ते काय आहे ते खाता कामा नाही. पेप्सी असेल, थम्सअप असेल, हे असे पदार्थ आपल्याला काय शक्यतो टाळले पाहिजे. कधीतरी एखाद्या वेळेस महिन्यातनं खाताय तर नॉट टू वरी, पण ते जर आपण अतिप्रमाणात खाल्ले, वारंवार खाल्ले तर आपल्या शरीराला, छातीला त्याचा त्रास होणार आहे. मग घरामध्ये आपल्याला भजी तर कुरकुरीत हवी आहे, असे म्हटलं जातं की हा भजी कुरकुरीत होण्यासाठी सडा टाक, असं काही नाही. जर तेच तुम्ही करण्याची पद्धत ती जी बदलली, मग तिथे काय पाहिजे तर तुम्हाला छान कुरकुरीत हवे तर तुम्हाला तिथे एक आयडिया करता येईल. जो कांदा तुम्ही अशी छान बारीक उभा असा पातळ कापे करून घेता, तेव्हा त्याचे काय करायचं आहे, त्याला चांगलं मीठ चोळून ठेवा. मग ते 15-20 मिनटासाठी मीठ चोळलेलं तसंच चोळा. त्याला मग जे पाणी सुटतं त्याच्यामध्ये ती भज्याचं पीठ, त्याच्यामध्ये बाकी मसाला वगैरे काय टाकून तो भिजवायचा आहे, की जेणेकरून तिथे तुम्हाला तो क्रिस्पीपणा जो सोडा टाकून मिळत होता तो तुम्हाला सोडा न टाकता अशा पद्धतीने, म्हणजे करण्याची पद्धत आपल्याला बदलला पाहिजे. त्याचप्रमाणे इडलीमध्ये तुम्ही म्हणाल तर इडलीमध्ये सुद्धा सोडा टाकायची सुद्धा गरज नाही आहे. तिथे काय आहे, मग अगदीच उन्हाळ्यात तर पीठ सहज येतं सोडा न टाकता उन्हाळ्याच्या दिवसात, कारण आजूबाजूचं टेम्परेचर काय आहे हाय असतं, कारण फर्मेंटेशनसाठी, आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी टेम्परेचर आजूबाजूचं हाय असेल तर ॲटोमॅटिक ते आंबल्या जातं. ओके, पण जर उन्हाळ्यात त्याचा काय प्रॉब्लेम येणार नाही, पण थंडीचे दिवस आहेत, मग तेव्हा काय पीठ चांगल्या प्रकारे येत नाही, आंबल्या जात नाही, फर्मेंटेशन होत नाही. मग ह्यावेळेस सोडा नाही टाकायचा तर मग काय टाकायचं, तर ह्यालासुद्धा अनेक आपल्याला आहेत काही आयडिया. त्यातली एक आयडिया मी तुम्हाला सांगते की तुमचा कांदा आहे, कांद्यामध्ये बऱ्याच प्रमाणात हा CO2 असतो, लक्षात आहे. मग तो काय करायचा, कांद्याची साल काढायची, कांदा मधोमध एक भाग कट करायचा आहे अख्खा असो, त्याचे फक्त 2 भाग करायचे आणि साल फक्त काढायची. साल काढून झाले की तो कांदा काय करायचा आहे, त्याच्यामध्ये त्या पिठामध्ये पूर्ण फेटून झालं चांगल्या प्रकारे, डाळ आणि तांदूळ चांगली प्रकारे वाटून तुम्ही काय केलेलं आहे, फेटून झालेली आहे, तेव्हा त्याच्यामध्ये जस्ट हे 2 कांद्याचे काप काय करायचे, नुसते डीप करून ठेवायचे जेव्हा तुम्ही फर्मेंटेशन प्रोसेसला ठेवता त्यावेळेस. आणि मग तुम्ही जेव्हा नंतर बघाल तुम्हाला ॲटोमॅटिकली पीठ चांगल्या प्रकारे आलेलं दिसून येईल. म्हणजे ही पद्धत तुम्ही
तुम्ही तुमची पद्धत करण्याची बदलली तर सोडा हा बऱ्याच ठिकाणी आपण टाळू शकतो. केकमध्ये मात्र थोड्याशा प्रमाणात सोडा टाकावाच लागतो, तिथं मात्र आपल्याला टाळता येत नाही. मग केक वगैरे असे पदार्थ जे टाळता येत नाही ते खायचे तर आहे, पण ते अतिप्रमाणात नाही खायचे, हे मात्र आपण करू शकतो. ओके, आता आपण पुढचं बघूयात. Could be dangerous. Storing sour food stuffs like curd, buttermilk having acids and iron, copper, brass or aluminum. बघा, आता जे काही आहेत आपण दही, ताक वगैरे हे म्हणतो, पण ते जर तुम्ही ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये अशा जर भांड्यामध्ये ठेवलं तर ते सुद्धा त्याला काय आहे, घातक असेल. मी त्याच्याशी स्टीलचं भांडं घ्या, मग तिथे काय आहे ते डेंजर असणार नाही, Utensils would be risky. रिस्की आहे. Acids from these food react with metals and may spoil food. त्याच्यामुळे ते ॲसिड Eating the असतं. packaged food after expiry date may be dangerous to health. काही वेळेस Hence, check expiry date of processed food. एक्सपायरी डेट प्रत्येक फूडवर ठेवलेली असते. म्हणजे केमिकल कंपन्या असतात तर काय करतात, ते जे काही प्रिझर्वेटिव्ह, तर कारण प्रिझर्वेटिव्हला पण शेवटी कुठेतरी एक्सपायरी असणार आहेच. काही ठराविक कालापुरतेच आपण ते यूज करू शकतो. मग त्यावेळेससुद्धा तिथे ते एक्सपायरी डेट देत असतात. मग त्या डेटच्या आतच आपण ते खाणं हे योग्य आहे. त्याच्या डेट नंतर गेलं, एक्सपायरी डेट झाल्यानंतर खाणं हे काय आहे, अतिशय हानिकारक आहे. त्याच्यामुळे जे काही आपण खाणार त्याच्यावर एक्सपायरी डेट आहे की नाही ते चेक करणं, आणि घेतानाच आपण ते प्रॉपरली चेक करूनच घेणं. आणि जरी घेतलं, घरात आणून ठेवलेलं आहे पण कालांतराने आपण ते वापरतोय, पण त्यावेळेस पण त्याची एक्सपायरी डेट गेली तर नाही आहे ना, हे आपण पाहणं आवश्यक आहे. And use within that time. Hence, after learning all these improper ways of cooking, you must make your friends aware of these issues. म्हणजे तुम्ही आता हे सगळं तुम्हाला आता लक्षात येतं आहे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, ते कसं खाल्लं पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला समजले तर तुम्हीसुद्धा तुमच्या फ्रेंड्सला जिथे जिथे तुम्हाला शक्य होईल, जर ते अशा प्रकारचं काहीतरी खात असेल तर तुम्ही त्यांना अवेअर करणं, जागरूक करणं आवश्यक आहे. त्यांनासुद्धा सांगणं त्याच्यामुळे काय घातक परिणाम होऊ शकतात हे सांगणं आवश्यक आहे. तर मग सांगणार ना सगळेजणं? सांगा बघू. हो म्हणा. हां, व्हेरी गुड. Now, I have a question for you. Every year, your mother, aunt, or grandmother must be preparing different pickles at home. How do they store these pickles? मग तरीसुद्धा आत्ताच आपण बघितलं की हे सगळं काय आहे, लोणची वगैरे जी आहे ते खराब होतात मगाच्या ह्याच्यात, पण तरीसुद्धा आपली आई, आजी, आपले रिलेटिव्स कोणावर सगळेच लोणची वगैरे घरात तयार करत असतात. मग तरीसुद्धा ते प्रिझर्व कसे राहतात. जसं मगाशी मी काही गोष्टी सांगितल्या, जसं ते एअरटाईट असलं पाहिजे, त्याच्यामध्ये ओला चमचा जायला नको, ओलावा त्याला मिळायला नको, ह्या जशा गोष्टी आपण टाळायच्या आहेत. त्याचप्रमाणे आणखीन त्याचं प्रिझर्वेशन वाढवण्यासाठी आई, आजी काही उपाय करत असते. मग ते काय करत असते ते आपण बघूया. Pickles are enjoyed throughout the year by all. How is it possible? Children, while making all these pickles, large proportion of salt and oil is added to them. These work as natural preservatives and pickle remains tasty for a बघा, मग त्याच्यामध्ये नॅचरल प्रिझर्वेटिव्स टाकले जातात. जसं केमिकल प्रिझर्वेटिव्स म्हणजे जे केमिकल कंपनीजमध्ये वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह टाकतात ते केमिकल ते तर आहे, ते पण असणारच आहेत घातक. पण नॅचरल प्रिझर्वेटिव्हसुद्धा काय आहे, ठीक आहे, त्यातल्या त्यात थोडंसं कमी, पण अति प्रमाणात खाल्लं तरी पण हे आपल्याला घातकच आहे. म्हणून लोणचं, चटणी हे जे काय आहे हे आपल्याला डावी बाजू म्हणजे अगदी थोडीशी, अगदी जरा असं तोंडाला चव येण्यापुरती एवढंच आपण ते खाणं पाहिजे. ते भरपूर भाजीसारखं घेता कामा नाही. मग त्याच्यामध्ये काय सॉल्ट, शुगर असेल, ऑइल असेल, हे भरपूर प्रमाणात टाकले जातात की जेणेकरून ते स्पॉइल होत नाही. long time. While storing pickles, glass jars or earthen pots are used. These materials are safe and do not react with foodstuff. As pickles contain salt, they should be eaten in small quantities and occasionally, as eating extra salt is not good for your health. Okay. Similar to salt, sugar is another natural preservative. Sugar is added to jams, jelly, muramba as preservative. Eating extra sugar is not good for health. Chocolates मध्ये पण Hence, साखर eat भरपूर jam असते. in small quantities. Okay. Hence, while storing of processed food stuff at house, use of glass or good grade steel or earthen utensils is safe and reliable. So far, we have seen various ways by which food spoilage takes place. अजून बघा काही वेज But the बघायचे. issue of food wastage cannot be ignored.
तरीसुद्धा With food growing waste human होत population, demand for food is constantly increasing. असतं. हे पॉप्युलेशनच Hence, एवढं a आहे. lot of research was done to produce more food to meet its increasing demand. This led to Green Revolution, White Revolution, and Blue Revolution. त्याच्यामुळे Green 3 Revolution उत्क्रांत्या झालेल्या means आपल्याला there दिसून was येतात. increase in agricultural produce, and White Revolution is concerned with high production of milk. दुधाचे सगळे पदार्थ आहे Blue व्हाईट Revolution refers to high सगळे production of मासे. seafood. सी फूड. As a result of this research, India has shown a good progress in food production. But on the other hand, there are large number of people in India who are starving. These पण people do दुसऱ्या not बाजूला get आपल्याला दिसतंय की पॉप्युलेशन तर वाढतंय, सरकार तिकडे वेगवेगळ्या उत्क्रांतसुद्धा करतंय, पण काही वेळेस हे सगळं घेण्यासाठी पैसा तर हवा. पण मग गरिबीमुळे दारिद्र्यामुळे काय होतं आहे, तिथे त्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाणारं अन्न हे बऱ्याच वेळेस खराब होत असतं किंवा त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती हे स्वतःच अस्वच्छ असतात, त्याच्यामुळे ते भरपूर प्रमाणात स्पॉइलेज होतं. one meal a day or do not get nutritious food to eat. Thus, there is a large population in our country who are undernourished, including children and adult. So, it is our responsibility to prevent food wastage. त्याच्यामुळे आपण This ते is quantitative food. आपली ही जबाबदारी आहे की ते फूड वेस्टेज होता कामा नये. घरात पण तुम्ही जेवायला तुम्हाला वाढलेलं असेल तर बऱ्याच वेळेस तुम्ही काय हे नको ते नको असं करतात, पण त्या सगळ्यामध्ये न्यूट्रिशियस असतात घरातले पदार्थ. बाहेरचा एखादा पदार्थ आहे ठीक आहे, पण घरात हे आपल्याला काय आहे, फूड वेस्ट न घालवता आपल्याला ताटात कुठलंही अन्नाचा कण वेस्ट जाता कामा नये, खाली सांडता कामा नये. घरा जेवढं पाहिजे आहे तेवढंच घ्या, नको असेल तर नका घेऊ, पण ते वाढून दिल्यानंतर मग ते टाकून देणं हे काय चुकीचं आहे. आणि बऱ्याच वेळेस आईला सगळं माहिती असते आपल्याला किती प्रमाणात हवं आहे आणि किती नाही. तुम्ही मागून घ्या शेवटी, मग तेवढं ते तुम्ही खाल्ल्यानंतर अजून तुम्हाला भूक असेल तर तुम्ही मागा, पण ते काय आहे ताटात घेऊन ते टाकून देणं फेकून देणं हे काय चुकीचं आहे. बाहेरसुद्धा तुम्ही म्हणता एखादा आपण पदार्थ भरपूर प्रमाणात घेणं योग्य नाही आहे, जेवढं हवं, कारण बाहेरचे पदार्थ हे खरं तर टाळायचे आहेत. अगदीच खाल्ले तर एखाद्या वेळेस, पण तेही कमी प्रमाणात, कारण तिथे आपण पैसे हे जास्त प्रमाणात जास्त किमतीने आपल्याला ते विकत घ्यावे लागतात, त्याच्यामुळे ते सुद्धा कमी प्रमाणात आहे आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजे. आता बघूया. Wastage. To avoid food wastage, we need to start from our home and make sure that food is not wasted. आपल्या घरापासूनच Students, त्याची सवय You all must करायची be आहे. carrying tiffin to your school. ओके. Do you finish tiffin properly? बघा तुम्ही While तुमचा having डबा meal खाता at का home, व्यवस्थित? do you eat all the food that is served in the plate? Even I am sure you must be enjoying food in the restaurants with मला friends मॅगी and family. मला There, पास्ता have you खायला seen आवडतं. people wasting a large quantity of food? So, take small portion in the plate, finish it. If you like it, then take extra food. But you should not waste the food. In our country, food is also wasted during traditional feasts and banquets. If this food wastage is prevented and given to needy ones, problem of malnutrition can be solved to some extent. म्हणजे कुपोषण होणार Food नाही. wastage can occur काहीच even due to प्रमाणात. wrong methods of farming, hand sowing of seeds, inadequate threshing, transport from field to storage place, improper storage, wrong methods of distribution lead to quantitative wastage of food. काय काय इथे सुद्धा Summary. वेस्टेज होतं. आता आपण काय काय बघितलं ते In पाहूया. this video, you have studied about qualitative and quantitative wastage of food. Students, you have studied that food wastage is qualitative क्वालिटी as well as प्रमाण किती quantitative. आहे, क्वांटिटी. This can be avoided by following simple practices like क्वालिटेटिव्ह म्हणजेच काय आहे, क्वालिटी पाहिजे त्याला. आपल्या इथं पण आता क्वालिटी आहे चिपळूणमध्ये. क्वालिटी पाहिजे म्हणजेच काय, चांगल्या प्रकारचं हवं आहे. त्याला ते दुकानाला नाव दिले म्हणून ते सोडून द्या, पण क्वालिटी आपण पण सुद्धा अन्न खाताना त्याची क्वालिटीही चांगली पाहिजे. ओके, चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे, चांगल्या ठिकाणी चांगल्या स्वच्छतेने ते शिजवलेलं पाहिजे, त्याच्यामध्ये हायजेनिक सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे, न्यूट्रिशियस असलं पाहिजे. आणि क्वांटिटेटिव्ह ते किती प्रमाणात खाल्लं पाहिजे, किती प्रमाणात आहे, किती प्रमाणात आपण घेतलं पाहिजे, त्याचा वेस्टेज करता कामा नये. proper handling, transport, avoiding wastage of food during celebrations, etc. तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे पाहिलेलं आहे. आता ह्याचा पुढचा भाग आपण उद्या बघूयात. त्यासाठी छोटीशी ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला Activity: एक देते. create awareness among members of your family to avoid food wastage. Also,
Discuss effects of malnutrition with your family doctor. बघा आता म्हणजे अशाच प्रकारे आपल्याला काय केलं पाहिजे की आपण आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या फ्रेंड्समध्ये ह्या गोष्टी आपण सगळ्यांना सांगितल्या पाहिजे की जेणेकरून कोणीही फूड वेस्ट करणार नाही. ते फूड स्पॉईल कसं होतं, एक्सपायरी डेट बघितली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे काळजीपूर्वक पाहिल्या पाहिजे. अशा प्रकारे आपण इथपर्यंत आज बघितलं आहे. आणि त्याचप्रमाणे मग कुपोषण जे काही होतं आहे, जे गरिबी झोपडपट्टीत राहणारे लोक जे आहेत त्यांना तर अगदी ते एका कणासाठी ते झटत असतात. मग त्याच्यामुळे आपण आपल्याला जे फूड दिलं आहे ते वेस्ट करता कामा नाही. अशा प्रकारे आपण आज एवढा भाग बघितला आहे. उद्या बाकीचा पाहूयात. ओके.